आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. येरती मायके दुःखाचे जनिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुली आयसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माईक दुःखाचे जनिती, नाही आदी अंती अवसानी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. आजची ही प्रवचन सेवा आपल्याला थोडक्यामध्ये पाहायची आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा उपदेशपर अभंग आहे. तुकोबाराय असं म्हणतात, प्रत्येक जीवाला अखंड सुख हवं असतं आणि दुःख कदापिही नको असतं. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. दुःखाद्विजते जंतु सुखम सर्वाय रोचते. मनुष्याला दुःख आवडत नाही, तसंच माणसाला मरणही आवडत नाही. पण न मरणे निर्विवाद जगा पडिये. मरणाची वेळ आली तरी माणसाला मरण आवडत नाही. आपण सदैव जिवंत राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. काही म्हातारी माणसं दुःखानं वैतागून काही वेळा असं म्हणतात, हे देवा, माझी चिठ्ठी कुठं हरवलेली असेल, देव मला कसा घेऊन जात नाही. असं बोलणाऱ्यांना खरोखर मरण हवं असतं असं नाही. एक जुने कीर्तनकार दृष्टांत सांगतात. एक लाकूड विक्या म्हातारा डोक्यावर लाकडाची मुळी घेऊन चाललेला आहे. लाकडाच्या ओझ्यानं त्याला फार थकवा आलेला आहे. त्यानं लाकडाची मुळी डोक्यावरून खाली टाकली आणि कासावीस होऊन यमाला म्हणाला, यमा ये रे बाबा. योग असा की त्याची हाक ऐकून प्रत्यक्ष यमराजा त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हाताऱ्याला म्हणायला लागला, बाबा मला कशाला बोलवलात. त्या म्हाताऱ्याला कल्पनाच नव्हती महाराज, की आपल्या हाकेचा असा तात्काळ परिणाम होईल, यम आपल्यासमोर उभा राहील. म्हातारा यमाला म्हणायला लागला, तू कोण बाबा. यमराज म्हणायला लागले, सर्वांना घेऊन जाणारा यमधर्म म्हणतात मला, तोच मी बाबा. तुमचं काय काम आहे, तुम्ही मला हाक मारलीत. त्यावर तो म्हातारा म्हणतो, बाबा यमा, बरा आलास बाबा, तुझ्याकडे माझं एक काम आहे, मी तुला याच्यासाठी हाक मारली. अरे बाबा, हे जमिनीवर टाकलेलं लाकडाचं ओझं आहे ना, ते ओझं उचलून देण्यासाठी कोणी नव्हतं. जरा एवढं ओझं उचलून दे आणि मग जा बाबा तू. दृष्टांत संपला. तात्पर्य असं आहे की मनुष्य मरणाला युक्तिप्रयुक्तीने टाळत असतो. मरणामध्ये दुःख आहे अशी माणसाची कल्पना असल्या कारणानं त्याला ते कधीच नको असतं. विषयातून मिळणारं क्षणभंगूर सुख माणसाला नको असतं. म्हणूनच तो अखंड शाश्वत सुखाच्या शोधामध्ये असतो. अशा जीवाकडे पाहून तुकोबारायांनी विचार केलेला आहे की ही सुखाची गिराईकं भलत्याच कोण्यातरी बाजारामध्ये हिंडत आहेत. यांना हवे आहेत पेढे आणि शोध करत आहेत मिरच्याच्या बाजारामध्ये. अहो, मिरच्याच्या बाजारामध्ये पेढे कसे मिळतील. विषयाच्या बाजारामध्ये शाश्वत सुख देणाऱ्या जीवांना तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, आपला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. देवाला सोडून कोणताही विषय आपलासा केला तरी शाश्वत सुख जीवाला मिळणार नाही. येरती मायके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी.
येर म्हणजे काय? येर कशाला म्हणावं? देवा व्यतिरिक्त माईक पदार्थ आपणाला शाश्वत सुख देणारे नाहीत, कारण त्या सर्व पदार्थामध्ये आदी अंत आहे. म्हणून ते मध्यही मृगजळासारखं नाशमान आहे. ज्यामध्ये आधीही सुख नाही आणि अंतीही सुख नाही, त्याला मध्ये काय सुख असणार आहे? आणि म्हणून देवा व्यतिरिक्त जी माईक पदार्थ आहेत ती अशा प्रकारची दुःखरूप सांगितलेली आहेत. म्हणून मध्यही मृगजळासारखं नाशमान आहे. ब्रह्मगुरी हुनी निघे आणि समुद्रीही किरण रिघे, माझी दिसे वावगे मृगांबू जैसे. ज्ञानेश्वर महाराज सुंदर सांगतात, सत्य नदीप्रमाणे मृगजळाची नदी जरी पाण्याच्या लाटांनी वाहत असलेली दिसली तरी ती नदी कुठेही उगम पावत नसते. ती कोणत्याही समुद्राला जाऊन मिळत नसते आणि जेव्हा भासते तेव्हा ती सत्य नसते. आदौ अन्ते च यन्नास्ति वर्तमाने पितत्तथा. जे आधी अंती नसतं ते मध्येही नसतं. हा सिद्धांत भगवान सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात. नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. देवा व्यतिरिक्त नाशवान पदार्थ अंतकाळाला रडवणारे असतात. आणि म्हणून अविनाशी परमात्मा आपलासा करा, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. जो देवाला आपलासा करतो त्याला देव आपल्यासारखा अविनाशी करत असतो. देव आपलासा केल्यावर मनुष्याचं जन्ममरणाचं दुःख नाहीसं होऊन तो कीर्तिरूपाने अजरामर राहतो. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपणाला स्त्री पुत्र धनादी विषयामध्ये सुख मिळत असताना तुकाराम महाराज म्हणतात की देव प्राप्तीविना तुम्हाला सुख मिळणार नाही. हे कसं काय हो? तर या प्रश्नाचं समाधान असं आहे की ज्या सुखाला आपण सुख समजतो त्या सुखाला संत सुख समजायला तयार नाहीत. सुखाबद्दल संत म्हणतात, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. साधू संत ज्या निर्विषय सुखाचा अनुभव घेतात त्या सुखाच्या तुलनेनं विषय सुख हे तुच्छ मानतात. एरवी विषयी सुख आहे, हे बोलणेची सारिखे नोहे, तरी विद्युत स्मरणे का न पाहे जगा माझी. सांगण्याचा मुद्दा असा आहे की नित्यानंदापुढे विषयानंद हा तोकडा अशा प्रकारचा आहे. निळोबाराय सांगतात, नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, जेथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशायी त्रिकूट भुवनऊ, नेघो म्हणोनी त्या गीती परवते. भगवान सुद्धा गीतेमध्ये बोलतात, अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. अर्जुना, अनित्य आणि दुःखमय अशा मृत्यू लोकात तू जन्माला आलेला आहेस, म्हणून तू माझी भक्ती कर आणि मद्रूप हो. असंच या दुःखरूप विषयाचं स्वरूप सांगताना भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, एहि संस्पर्जा भोगा दुःख योनय एव ते, आद्यवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. विषय आणि इंद्रिय संयोगापासून होणाऱ्या सुखात सुज्ञ लोक रमत नाहीत
आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेणे विन जेव्हा सुख नोहे. आता आणखी एक पूर्वपक्ष असा आहे की जो देव आपलासा करायचा आहे तो तर सर्वव्यापी परमात्मा आहे, सर्वात्मा आहे. एको देव सर्वभूतेषु गूढः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. गीतेमध्ये अनेक प्रमाण आहेत. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठती, तैसा हृदयामध्ये मे रामो, असता सर्व सुखाचा रामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. स्वरूपानेच नित्य प्राप्त असणाऱ्या देवाची प्राप्ती करून घ्या, असं तुकाराम महाराज कसं म्हणतात. तर याचं समाधान असं आहे की आपण जरी देवस्वरूप असलो तरी त्याचं ज्ञान आपणाला नाही आणि प्राप्त वस्तूच्या ज्ञानाविना तिचा आनंद आपणाला होत नाही. या सिद्धांताचं मार्मिक उत्तर जर द्यायचं असेल तर सुंदर ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी ते त्वचेची या पदराड, परी ते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काही न सेविती. गायेच्या कासेला चिकटलेला गोचिडास दूध जवळ असून देखील त्याचा लाभ होत नाही. तो रक्त पिऊनच समाधान मानतो. का कमलकंदा आणि दुर्दरी, नांदणूक एकेची घरी, परी परागु सेविजे भ्रमरी, येरा चिखुलची उरे. नंतर तैसा हृदयामध्ये मे रामो, असता सर्व सुखाचा रामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. आणखी एक प्रमाण आहे तुकोबारायांचं. देही असुनिया देव, प्रथा फिरतो निर्दैव, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. देव जवळ असला तरी त्याचं ज्ञान आपणाला हवं आहे, त्यावर विश्वास हवा, तरच शाश्वत सुखाची प्राप्ती आपणाला होईल. आणि तोच मनुष्य, तोच भक्त, तेच संत कीर्तिरूपाने अजरामर राहत असतात. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून जीवानं जीवाला आपल्याशी केलं तर तो दुःखातून सुटू शकत नाही. जीवानं देवाला आपलंसं केल्यानं तो अखंड सुखी होतो. हे या अभंगाचं आजचं तात्पर्य आहे, निष्कर्ष आहे. आणि म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, येरते माईक दुःखाची जनिती, नाही आधी अवंती अवसानी. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका